हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या मनात बरेच विचार येत असतील की दिवाळीसाठी घराचं डीप क्लिनिंग कसं करायचं आहे, फराळ कसा बनवायचा आहे, त्याच्यासाठी यादी करायला लागेल, त्याच्यानंतर खरेदी काय काय करायची आहे ती यादी करायची आहे. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग. सगळ्या गोष्टी जर आपण आधीपासून प्लॅन करून ठेवल्या तर ऐन दिवाळीत होणारी चिडचिड किंवा एक्झर्शन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. दिवाळीची सुरुवात आपण अर्थातच पूर्ण घराची साफसफाई करून करतो. सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण घराचं डिक्लटरिंग करून घ्यायचं आहे. डिक्लटरिंग म्हणजे नको असलेल्या वस्तू एकतर डोनेट तरी करून टाकायच्या आहेत किंवा मग त्या काढून टाकायच्या आहेत. डिक्लटरिंग झाल्यानंतर ऑर्गनायझेशनला सुरुवात करायची आहे. एखादी जागा जर आपल्याला ऑर्गनाईज करायची असेल तर वेगवेगळी बास्केट्स किंवा बॉक्सेस बाजारात उपलब्ध आहेत किंवा मग आपण घरात असलेल्या कार्डबोर्ड बॉक्सेसपासून सुद्धा एखादा ऑर्गनायझर बनवू शकतो. या ऑर्गनायझर्सची मदत घेऊन आपण आपलं कपाट असेल किंवा ड्रॉवर्स असतील, कॅबिनेट असतील, ते ऑर्गनाईज करून घ्यायचे आहेत. पूर्ण घराची साफसफाई कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची तुम्हाला मदतच होईल. मी इथे एक चेकलिस्ट शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये मी दिवाळीसाठी खरेदी करायच्या वस्तूंची यादी बनवली आहे, तर ती बघूया. पहिलं आहे स्वच्छता उत्पादनं. साफसफाई करण्यासाठी जी आपल्याला प्रॉडक्ट्स लागतात ती आपण आणून ठेवायची, जसं की झाडू, स्पंज, मॉप, स्क्रबर्स, कापड, ब्रशेस, क्लिनिंग सोल्युशन्स इत्यादी. आपल्याला कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा मग घरी पाहुणे आले तर त्यांना सर्व करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि स्नॅक्स लागतात, तर त्याची यादी बनवून ठेवायची आहे. तिसरं आहे घरगुती फराळ बनवण्यासाठी जो किराणा माल आपल्याला लागणार आहे त्याची यादी बनवायची आहे. साफसफाईनंतर आपण वळतो ते घर सजावटीकडे. आता दिवाळी म्हटली की आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, पणत्या, कंदील, तोरणं, लटकन्स, फ्लोटिंग कॅन्डल्स किंवा सेंटेड कॅन्डल्स, स्ट्रिंग किंवा LED लाईट्स आणतो किंवा मग घरात असलेल्या साहित्यापासून म्हणजे DIY बनवून सुद्धा आपण आपलं घर सजवू शकतो. दिवाळीत काढलेल्या रांगोळीने पण आपल्या घराला एक वेगळीच शोभा येते. रांगोळी पण आपण वेगवेगळ्या प्रकाराने काढू शकतो, जशी की पारंपरिक रांगोळी तर आहेच, ठिपक्यांची रांगोळी. नाहीतर आपण फुलांच्या पाकळ्या वापरून रांगोळ्या काढू शकतो किंवा मग वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून रांगोळी काढू शकतो. रांगोळी जर काढता येत नसेल किंवा जर वेळ नसेल तर आपण स्टेन्सिल्सची मदत घेऊन सुद्धा रांगोळी काढू शकतो किंवा मग रांगोळीचे स्टिकर्स लावू शकतो. पाचवं आहे कपडे. पारंपरिक भारतीय पोशाख जसं की साडी, लेहंगा किंवा कुर्ता पायजमा. त्याच्यानंतर मेकअपचं सामान जसं की बांगड्या, कानातले, टिकल्या इत्यादी. नंतर आहे भेटवस्तू. दिवाळीत आपण भेटवस्तू देण्यासाठी एक तर मिठाई चा ऑप्शन आहे किंवा मग कुंडीतली छोटी छोटी रोपं आपण देऊ शकतो किंवा हाताने बनवलेली काहीतरी वस्तू आपण देऊ शकतो किंवा मग मार्केटमध्ये मिळणारी दिवाळी कार्ड्स आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. त्याच्यानंतर गिफ्ट रॅप करण्यासाठीच आपल्याला काही साहित्य लागत असेल, जे की कात्री आहे, गिफ्टचा पेपर आहे किंवा मग चिकटवण्यासाठी फेविस्टिक आहे, तर त्या वस्तूंची यादी बनवायची आहे. सातवं आहे ताजी फुलं. घर सजवण्यासाठी किंवा फुलांची रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी किंवा पूजेसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं लागतात, जसं की झेंडू आहे, लक्ष्मीपूजनासाठी कमळ आहे किंवा इतर रंगीबेरंगी फुलं आपल्याला लागतात, तर त्याची आपण यादी करायची. पहिल्या अंघोळीसाठी आपल्याला कारीट लागतं, उटणं, सुगंधी तेल, सुगंधी साबण लागतो, तर ते पण यादीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आता पूजेला काय काय साहित्य लागतं ते बघूया. देवांच्या मूर्ती किंवा जर फोटो आपल्याला पूजेला लावायचा असेल तर तो, किंवा अगरबत्ती, धूपबत्ती, पूजा थाळी, कापूर, बत्तीसाठी तेल किंवा तूप, लाया, बतासे जे आपल्याला लक्ष्मीपूजनाला नैवेद्यासाठी लागतात, धणे, गूळ खोबरं, अनारसे, चौरंग, लाल कापड, देवांची वस्त्र, फुलं, फळं, छोटी झाडू इत्यादी. नंतर आहेत फटाके. जर आपल्या एरियामध्ये जर फटाके वाजवायला परमिशन असेल किंवा आपल्याला जर वाजवायला आवडत असतील तर फटाके आपल्याला काय काय आणायचे आहेत त्याची यादी करायची आहे. जास्त आवाजवाले किंवा प्रदूषण पसरवणारे फटाके न आणलेलेच बरे. फटाके न वाजवता आपण तेवढे पैसे एखाद्या NGOला सुद्धा देऊ शकतो, पण ती प्रत्येकाची चॉईस आहे. फटाके वाजवताना लहान मुलांच्या आजूबाजूला मोठ्या माणसांनी असणं पण गरजेचं आहे. आणि फटाके वाजवताना आपल्याबरोबर प्रथमोपचार किटसुद्धा असलं पाहिजे. जर काही किरकोळ दुखापत वगैरे झाली तर प्रथमोपचार किट आपल्याजवळ असणं केव्हाही चांगलं. आपल्याला जर गृहोपयोगी वस्तू घ्यायच्या असतील, जसं की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत किंवा मग वेगवेगळ्या प्रकारची क्रॉकरी आहे, कुकवेअर आहे, तर ती आपण यादी त्याची बनवायची आहे. होम फर्निशिंगचं आपण घेणार असू, जसं की टेबल क्लॉथ आहे, नॅपकिन्स आहे, टॉवेल, चादरी, कुशन कवर्स, पडदे,
तेच आपल्याला घ्यायचे असतील तर ते सुद्धा आपल्या यादीमध्ये आपण इन्क्लूड करायचं आहे. अशी यादी जर आपल्या हाताशी असेल तर ऐनवेळी आपली घाई गडबड होणार नाही आणि कुठची वस्तूसुद्धा आपण विसरलो आणायला असं होणार नाही. आता आपण यादी तर बघितली, आता दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी कशी करून ठेवायची ती बघूया. इथे मी वेलची पूड करून ठेवली आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती जर करायची असतील तर त्याच्यासाठी तयार वेलची पूड उपयोगी पडेल. त्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूटची म्हणजेच बदाम आणि काजूची पूड करून ठेवली होती. करंज्यांच्या सारणामध्ये घालायला किंवा मग रव्याच्या लाडवामध्ये घालायला ही पूड मला उपयोगी पडते. त्याच्यानंतर मी पिठी साखर करून ठेवली आहे. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ती चाळूनसुद्धा घेतली होती. करंजीच्या सारणासाठी सुकं खोबरं किसून ठेवलं होतं. त्याच्यानंतर चिवड्यामध्ये घालण्यासाठी सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मी करून ठेवले होते. करंजीचं सारणसुद्धा बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. बेसनच्या लाडवासाठी चणा डाळ भाजून थंड झाल्यावर गिरणीतून किंवा घरघंटीतून दळून आणून ठेवायची आहे. चणा डाळ भाजल्यामुळे लाडूला छान चव येते. अशा प्रकारे जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर फराळ करताना याची आपल्याला मदतच होईल. या टिप्सच्या मदतीने कामाचं जराही टेन्शन न घेता आपण सगळे हा सण छान उत्साहात सेलिब्रेट करूया. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची आणि भरभराटीची जावो ही शुभेच्छा. फराळाचे व्हिडिओज मी चॅनलवर अपलोड करीन, ते नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.